एक मोठी बातमी आहे। दौंड तालुक्यातल्या स्वामी चिंचोली अत्याचार प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। वारी दरम्यान पंढरपूरला देवदर्शनासाठी जात असताना एका मुलीवरती अत्याचार करण्यात आले होते। येथील 2 आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। आमिर पठाण आणि विकास सातपुते अशी आरोपींची नावे आहेत, तर भाविकांचं सोनं देखील आरोपींनी लुटलं होतं। 2 आरोपींना पकडण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आलंय, ज्यांनी वारी दरम्यान एका मुलीवरती अत्याचार केले होते। स्वामी चिंचोली अत्याचार प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत 2 जणांना अटक केली आहे। पंढरपूरला देवदर्शनासाठी जात असताना एका मुलीवरती अत्याचार करण्यात आले। यातल्या 2 आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। आमिर पठाण आणि विकास सातपुते अशी दोघांची नावं आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुमित सोनावणे यांच्याकडून। सुमित, आणखी काय माहिती? दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान चहा पिण्यासाठी हे जे काही वारकरी आहेत, जे भाविक होते, ते थांबले होते आणि तिथून पुढे ते पंढरपूरच्या दिशेने जाणार होते। मात्र त्या दरम्यान पाठीमागून 2 जे आरोपी आले आणि त्यांनी लुटून एका अल्पवयीन मुलीला अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती आणि त्यानंतर पोलीस त्यांचा शोध घेत होते। दौंड पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलीस चे पथक जे आहेत ते पथक शोध घेत होते। यामध्ये आमिर पठाण आणि विकास सातपुते यांना आता दौंड पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यांना आता बारामती सेशन कोर्टात हजर करण्यात आलेले आहे। त्यामुळे एकंदरीतच पुणे सोलापूर महामार्गावर जी काही घटना घडली होती त्या घटनेनंतर पोलिसांनी या आरोपींना बेड्या ठोकल्यात। सुमित, धन्यवाद या माहितीसाठी। तर ज्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात त्या दोघांचे हे फोटो समोर आलेत। स्वामी चिंचोली या परिसरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये एका अल्पवयीन मुलीवरती अत्याचार याच 2 आरोपींकडून करण्यात आले। त्यांना पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे।